नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आता युगंधर आणि आनंदी ह्या पुरस्कारासाठी जोडीने जाणार आहे असं आता युगंधरने शिर्केंना सांगून ठेवलेलं असतं. तेव्हा आता आनंदीला धक्का बसतो. आनंदीला असं वाटतं की ह्या इव्हेंटमध्ये कसं जायचं. तेव्हा आनंदीला जे टेन्शन आलेलं आहे कारण ती अंध आहे हे जर सत्य मात्र आता इव्हेंटच्या वेळी आता हे युगंधर समोर येऊ शकतं. मग त्यावेळेस काय करायचं. तेव्हा माई आणि बापू यांना सुद्धा धक्का बसलेला असतो की जर आनंदी ही अंध आहे तर मालक साहेब नक्की काय निर्णय घेतील आणि ते मला म्हणजे त्यांच्या आयुष्यातून बाजूला तर करणार नाही ना. हे मात्र आनंदीला फार मोठा धक्का बसतो. परंतु मित्रांनो आपण कालच्याच व्हिडिओमध्ये असं बघितलं की आनंदीला अचानक मात्र चमत्कार होत दृष्टी कशी येते. परंतु आनंदी अंध आहे हे मात्र तिला लपून ठेवायचं असतं आणि ह्याच मात्र विद्याधरने आता एक आणखीन खेळी खेळलेले आहे. कारण आनंदीचे आयुष्य कसं बर्बाद करायचं यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि आजच्या भागामध्ये तर आपण असं बघितलं की आता जी चिठ्ठी विद्याधरने लपून ठेवली होती आणि ती चिठ्ठी वाचून मात्र पृथ्वी हा रिॲक्ट न होता तो तर आनंदीशी इतक्या प्रेमाने वागलेला आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये आता आनंदीविषयी इतकी प्रेमाची जाणीव कशी निर्माण झाली आणि आनंदीला तो मात्र निंबाळकर कुटुंबाचा एकच सदस्य मानायला तयारसुद्धा झाला. सगळा प्रश्न मात्र घरातील सगळ्यांना पडलेला असतो. नक्की पृथ्वीमध्ये असं बदल झाला आणि त्यामध्ये लेटरमध्ये आनंदीने असं काय लिहिलेलं आहे म्हणून मात्र आता शिल्पा जेव्हा विचारते तेव्हा आनंदीने सगळं काही सांगून टाकलेलं असतं. नक्की काय मदत म्हणजे केलेली आहे आणि आता तिने कोणतं सत्य त्यामध्ये ह्या पृथ्वीला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जेव्हा आता पृथ्वी असा आनंदीशी रिॲक्ट होतो म्हणजे तो तिला इतकं प्रेमाने मिठी मारतो तेव्हा सगळ्यांना तर आनंदाचा धक्काच बसलेला असतो. परंतु पृथ्वी मात्र आता आपल्याशी इतकं प्रेमाने वागला म्हणजे नक्की त्याने आपल्या नात्याचा स्वीकार केला हे आनंदीला कळतं. म्हणून आनंदीला आता हे सगळं काही युगंधरला ती सांगते. युगंधरला म्हणते की मुलांनी माझा आई म्हणून स्वीकार केलेला आहे. तेव्हा हे ऐकून युगंधरला फारच आनंद होतो. युगंधर आनंदीचं कौतुक करतो आणि म्हणतो की आनंदी खरंच इतक्या कमी वेळामध्ये तू मुलांचं मन कसं जिंकण्याचा प्रयत्न केलास ग. कारण आत्तापर्यंत ते समिताशी इतके अगदी प्रेमाने वागत होते आणि कधीही त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये समिता गेल्यानंतर दुसऱ्या आईला ते हक्क देतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. परंतु हे बघ आनंदी तू तर मुलांच्या मनात माझी जागा निर्माण करून दिली पण आता स्वतःची जागासुद्धा त्यांच्या मनामध्ये निर्माण करून घेतलीस. खरंच आनंदी तुझ्यामध्ये असं काय आहे ग तू असं सगळ्यांना आपलंसं करून घेते. खरंच आनंदी तू खूप चांगली आहे. इतरांसाठी इतकं सर्व काही त्याग करते. पृथ्वीसाठी आज तू सख्या आई करणार नाही इतकं केलेलं आहे. खरंच आज समिता जिथे कुठे असेल तिला खरंच खूप छान वाटत असेल. म्हणून आता युगंधरला आनंदीचा इतका अभिमान वाटतो आणि युगंधरने लगेच मात्र शिर्केंना सांगितलेलं असतं की शिर्के आजच्या आज मात्र त्या इव्हेंटला म्हणजे लोकांना त्या कळून टाका की मी आज मानाने आणि अभिमानाने आनंदीला या इव्हेंटसाठी घेऊन यायला तयार आहे. तेव्हा हे सगळं काही आता ऐकल्यानंतर आनंदीला फार मोठा धक्का बसतो. तिला दडपण आलेलं असतं की आता मी अंध आहे आणि मी जर युगंधर मालक साहेबांसोबत जर स्टेजवर गेले तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी तर मात्र ते सत्य मात्र लवकरात लवकर हे युगंधरच्या समोर येईलच. मग मी काय करू. तेव्हा मात्र आता माई म्हणते की हे बघ अगं आनंदी किती काही झालं तरी आज तू या घराला समिताप्रमाणे सांभाळलेला आहे. मग समिताचा एक आता दृष्टांत समज आणि तू हा इव्हेंट जे काही आहे त्याचा मानाचा जो काही पुरस्कार आहे तर तो त्याच्यासोबत जोडीने स्वीकारायला जा. खरंच तू खूप अगदी म्हणजे लकी आहेस की तुला इतकं सगळं काही आता हे मिळत आहे. म्हणजे तुला इतकं भाग्य इतकं मान मिळत आहे. तेव्हा आनंदी म्हणते की पण माई अहो हे कसं शक्य आहे. मी कसं जाणार. तेथे गेल्यानंतर लोक काय म्हणतील. 4-4 माझ्यावर हसतील. पण त्याच वेळेस मात्र आता आनंदीने जेथे आता हे सगळं करून दाखवण्याचं शक्य नाही तर त्या आंधळीने मात्र आनंदीने हे सर्व करून दाखवलेलं असतं. कारण जेव्हा आता युगंधर म्हणतो की आनंदी काही जरी झाले तर तुला ह्या पुरस्काराच्या ह्या इंटरनॅशनल पुरस्कार स्वीकारण्यासाठी यावं तर लागेल या कार्यक्रमासाठी आणि जर तू माझ्यासोबत येणार नसेल तर मी मात्र आता हा पुरस्कार घ्यायला जाणार नाही.
तेव्हा आता मात्र आनंदी म्हणते की ठीक आहे, पण मालक साहेब मी नक्की काय करू? आता मनामध्ये जी काही भीती आहे तर ती मात्र कशी सांगायची? त्यावरती ती मात्र शिर्केंची मदत घेते आणि शिर्केंना म्हणते की शिर्के मात्र मला तुमची एक मदत पाहिजे, कारण त्यामध्ये मला मात्र आता एक अशी मी अंध आहे आणि स्टेजवर मी कसं जायचं, नक्की मी काय करायचं काहीच मला समजत नाही. त्यामुळे प्लीज मला असं काहीतरी सांगा ना की मी असं काय करू? आता स्टेजवर जर गेल्यानंतर माझ्यामुळे मालक साहेबांचं असं काहीतरी होत असेल तर मी काय करणार आहे? आणि आता मात्र मालक साहेबांचा माझ्यामुळे अपमान व्हायला नको. किती काही झालं तरीसुद्धा मालक साहेबांचा मान तर राखला गेलाच पाहिजे. मग मी काय करू? तेव्हा आता शिर्के म्हणतात की हे बघा आनंदी मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आता आरती आणि पृथ्वी मुंबईला गेलेले आहेत. एकदा की ते मुंबईवरून आले तर तोपर्यंत तुम्ही आता हे इव्हेंटला जायचं आहे, ते पण मालक साहेबांच्या सोबत जोडीने. तेव्हा आता आनंदी म्हणते की आता तर मला काही काळजीच नाही, कारण पृथ्वीला हे सगळं सत्य माहिती झालेलं आहे, त्यांनी माझा स्वीकारसुद्धा केलेला आहे. पण मात्र आता काय करायचं? त्यानंतर मात्र आता इकडे या विद्याधरने आता अशी काहीतरी खेळी केलेली असते, कारण मात्र आनंदी आणि युगंधर या दोघांना सगळ्यांच्या समोर बदनाम कसं करायचं? कारण आता आनंदी अंध आहे, हिचं सत्य मात्र सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे आणि सगळ्यांनी युगंधरवर हसा उडवलं पाहिजे, असं काहीतरी तो करण्याचं ठरवतो. त्याने काही पत्रकारांना सांगून ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेस मात्र आता जेव्हा आनंदी आणि युगंधर आता इकडे जायला निघतात, कारण युगंधर आनंदीशिवाय जायला तयार नसतो, म्हणून शेवटी तो आता आनंदीला अगदी नेसण्यासाठी मस्त एक सुंदर साडी घेऊन येतो आणि साडी वगैरे आणून तो आनंदीला गजरासुद्धा माळतो. आनंदीचं रूप आता खूप इतकं सुंदर दिसत असतं. आनंदी आणि युगंधरची जोडी इतकी छान शोभून दिसत असते, म्हणून माई आणि बापू छान अशी त्यांची दृष्ट काढतात. त्यानंतर शिल्पा तर तोरातच रागाने बघत असते. तिला असं वाटतं की काही झालं तरी आनंदीला मात्र आता ह्या बक्षिसासाठी युगंधर सोबत जाऊन द्यायचं नाही, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, जेणेकरून आता आनंदी तिकडे जाणारच नाही. आणि तेवढ्यात मात्र शिल्पा जोरात आता छातीमध्ये कळ निघण्याचं नाटक करते. तेव्हा आता तिला खूप त्रास होतोय असं दाखवते आणि आता मात्र आनंदी आणि युगंधर धावतच येतात. तेव्हा आनंदी आता तेथे ती शिल्पाताईची खूप काळजी घेत असते. शिल्पाताई तुम्हाला काय झालं? आता शिल्पाताईला काहीच झालेलं नसतं. शिल्पाताई हे सगळं मुद्दाम करत असते. पण जेव्हा आता युगंधर आता शिल्पाताईला काय बरं वाटतं का असं विचारून तो म्हणतो की आता आम्ही जातो, त्यामुळे तू काही काळजी करू नको. आणि हे बघ ताई, तुला जर त्रास होत असेल तर आम्ही जाण्याचं टाळतोच, नकोच जायला. तर शिल्पा म्हणते की नाही, तू एक काम कर, तू एकटाच जा, कारण आनंदी इथे माझी काळजी घेण्यासाठी असली माझ्यासोबत तर बरं राहील. म्हणून मात्र आता आनंदी तिकडे जाऊ नये यासाठी मुद्दाम शिल्पाने हे रचलेला डाव असतो. पण ज्यावेळेस मात्र आता युगंधर नाही म्हणतो, युगंधर आता बाहेर थांबतो आणि तो आनंदीला म्हणतो की मी तुझी वाट बघतोय. तेव्हा मात्र आता लगेच शिल्पा ही रागाने आनंदीला म्हणते की हे पग याद राख, जर तू मात्र आता युगंधरच्या सोबत गेली आणि तेथील सगळ्या मीडियासमोर आता ही चर्चा झाली की तू अंध आहे आणि अंधबाई ह्या मुलीला याने बायको म्हणून म्हणजे तिचा स्वीकार केलेला आहे, हे जेव्हा आता सत्य मीडियासमोर येईल तेव्हा आता निंबाळकर घराण्याची काय इज्जत राहील याचा तू विचार केलास का? म्हणून शिल्पा रागरागाने मात्र आनंदीचा हात धरून तिला ओढत असते आणि तिला धमकावत असते. आणि त्याच वेळेस आता युगंधर आत येतो. युगंधर हे सर्व ऐकतो आणि तो मात्र ताईवर ओरडतो. ताईला म्हणतो की ताई, अगं तू तर आता म्हणजे इतकं आजारी आहे असं दाखवत होती आणि आता तू आनंदीचा का आग्रह करते, का द्वेष करते? तेव्हा आता शिल्पा काहीच बोलत नसते आणि शिल्पा ही सर्व नाटक करत आहे हे सगळं काही आता युगंधरसमोर आलेलं असतं. म्हणून युगंधर आता शिल्पावर रागवतो आणि म्हणतो की तू आनंदीला असा त्रास का देत असते? एकतर आनंदीला घरातील सगळं काही काम वगैरे करून घेते आणि तरीसुद्धा आज आनंदी माझ्यासोबत तिकडे इव्हेंटला त्या कार्यक्रमाला यायला तयार झाली आणि तू तिला असं लाथेने का उडवते? नक्की काय आहे तुझं? तिला सतत त्रास का देत असते? तेव्हा मात्र आता युगंधर आपल्या हाताला धरतो आणि शिल्पाला खूप काही बोलून
आनंदीच्या हाताला धरून मात्र आनंदीला ह्या इव्हेंटसाठी घेऊन जातो. आनंदी जेव्हा आता ह्या इव्हेंटच्या ठिकाणी येते आणि स्टेजवर आता मात्र ती युगंधरच्या सोबत बसलेली आहे, तेव्हा आता सगळीकडे चर्चा सुरू होते. परंतु आनंदीने तेथे मात्र असं काहीतरी कर्तृत्व करून दाखवलेलं असतं. आनंदीने मात्र युगंधरसाठी आता हे जे एक गाणं आहे तर ते गाणं मात्र आता तेथे ऐकून दाखवलेलं असतं आणि सगळ्यांच्याच तोंडामध्ये एक आनंदीचं एक असं कौतुक होत आहे. सगळ्यांच्या तोंडात आनंदी आनंदी म्हणून आता सगळेजण तोंड भरून आनंदीचं कौतुक तर करत आहे. परंतु युगंधरला सुद्धा मात्र एक आता अशी बायको मिळाली आहे की त्याची पहिली बायको होती समिधा, एकदम तिच्यासारखीच आणि साथीला साथ देणारी, असं म्हणून आता सगळेजण आनंदीचं कौतुक करत आहेत. तर स्टेजवर आता हा जो काही युगंधर आहे तर तो या म्हणजे पुरस्काराचं सगळं श्रेय तो आनंदीला देतो, कारण आनंदीमुळे हे सर्व शक्य झालेले आहे. आणि इतका निंबाळकर घराण्याचा आता ह्या म्हणजे नावाला म्हणजे इतकं उदयाला घेऊन येणारी फक्त आणि फक्त आनंदी आहे, दुसऱ्यांसाठी झटणारी. आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये असे काहीतरी चमत्कार झाले नाही, असे चमत्कार आनंदीने करून दाखवले. आणि शिर्के मात्र आता आनंदीची खूप मदत करत असतो, कारण आनंदीला स्टेजवर म्हणजे तिच्यासोबत आता काय तिला कुठे आणि काय कसं मात्र आता बरोबर इशाऱ्यावर तो सांगत असतो, कारण त्याने स्टेजवरची सगळी माहिती अगोदर आनंदीला दिलेली असते आणि आनंदी आता सगळं काही व्यवस्थित तेथे व्यवस्थित करते. आणि शेवटी मात्र आता या विद्याधरने असे काहीतरी खेळ खेळलेली असते, कारण आनंदी स्टेजवरून सगळ्यांच्या समोर खाली पडावी आणि सगळ्यांना आनंदीला वर हशा उडवावा, कारण आनंदीला दिसत नाही. तो आनंदीला पाडण्यासाठी मुद्दाम एका बाईला तेथे वर पाठवतो आणि त्या बाईला आनंदीला धक्का देण्यासाठी सांगतो. त्याच वेळेस मात्र आनंदीचा तोल जाणार, परंतु ऐन वेळेस मात्र युगंधरने सगळ्यांच्या समोर आनंदीला आता म्हणजे खाली पडण्यापासून वाचवलेलं असतं आणि तो आनंदीला मात्र आपल्या मिठीमध्ये घेतो. म्हणजे जेव्हा तो स्टेजवरून तिला वाचवायला जातो त्याच वेळेस मात्र त्याने आनंदीला धरलेलं असतं आणि सगळेजण मात्र आता आनंदी आणि युगंधर यांचे दोघांचे एकत्र असे फोटो काढून घेतात. दोघांनाही आता इतकं कौतुक भरभरून होत असतं आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. तेव्हा आता युगंधरने असं काहीतरी त्यामध्ये सांगितलेलं असतं की खरंच आज मला अभिमान वाटतो माझ्या बायकोचा, कारण आनंदी माझी बायको आहे हे सर्वांना सांगण्याचा. म्हणून युगंधरने सगळ्यांच्या समोर जे काही आता हे कौतुक वगैरे केलेलं आहे ते सगळं काही आता टीव्हीवर आणि पेपरमध्ये बातम्या छापून आलेल्या आहेत आणि सगळ्या आता त्याच्या यशाचं श्रेय आहे तर तो आनंदीला देत असतो. तेव्हा आता मित्रांनो आनंदी आणि युगंधर म्हणजे आनंदीला पडण्यापासून स्टेजवरून आता जो तो वाचवायला जातो, पण त्याच वेळेस मात्र त्याच्यासमोर हे सत्य आलेलं असतं की आनंदी मात्र अंध आहे आणि आनंदीला अंध बनणाऱ्या प्रत्येकाला तो मात्र आता तोंड देतो. आणि आता यापुढे आनंदीच्या बाबतीत तो काय काय म्हणजे चमत्कार करणार आहे, आनंदीला कशी दृष्टी येईल त्यासाठी स्वतः तो आपल्या आनंदीची दृष्टी बनतो आणि दृष्टी बनून आज स्टेजवर सगळ्यांच्या समोर तिला मानाने मात्र उचलून घेतो. तेव्हा मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर या. तोपर्यंत धन्यवाद.